हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जान्हवीकडे फोन नाही का? कार्तिक विचारतो. नाही, मीशा उत्तर देते. खरं तर इथे मीशा आहे तर चुकून निशा झाले. इतकं बोलून मीशा कॉल कट करते. त्यावेळी अर्जुन ऑफिसमध्ये असतो. आज त्याचं मन विशेष आनंदात असतं. त्याचं सगळं लक्ष कामात असतं, कारण त्याला मीशाला भेटायची घाई असते. सगळं काम आजच पूर्ण करतो, म्हणजे सुट्टी घेताना त्रास होणार नाही. अर्जुन स्वतःशीच बोलत काम करत राहतो. दरम्यान राजवीर आजही ऑफिसला जात नाही. त्याच्या डोक्याला खूप त्रास होत असतो. डॉक्टर त्याची पट्टी बदलायला येतो. आपण औषधं नियमित घेत आहात ना मिस्टर राजवीर? डॉक्टर विचारतो. हो डॉक्टर. राजवीर शांतपणे उत्तर देतो. ठीक आहे, पण जी औषधं तुम्ही रात्री घेताय ती थांबवा. जेवणासोबत घेतल्याने साईड इफेक्ट होऊ शकतो, डॉक्टर सांगतो. हा डॉक्टर राजवीरचा खाजगी डॉक्टर असतो. त्याला राजवीरच्या उपचारांविषयी सगळं माहिती असतं. ठीक आहे डॉक्टर, मी ती औषधं घेणार नाही, राजवीर उत्तर देतो. त्याला डिस्चार्ज मिळालाय. वा, काय कमाल आहे. मी 50 लाख रुपये त्यासाठी दिले नव्हते. सोफ्यावर बसलेला एक माणूस समोर उभ्या व्यक्तीकडे रागाने पाहत बोलतो. ते म्हणाले की ते पुन्हा अटॅक करणार नाहीत. समोरचा माणूस घाबरत सांगतो. का नाही? तो पुन्हा ओरडतो. मी बोललो त्याच्याशी. ते म्हणाले, सिक्युरिटी खूप वाढली आहे. आताच्या घडीला काही शक्य नाही. थोड्या दिवसांनी पाहू. समोरचा माणूस थोडा थरथरत उत्तर देतो. हा छोटी जखम करण्यासाठी मी 50 लाख रुपये दिले नव्हते. तो पुन्हा चिडून म्हणतो. आता ते शहराबाहेर निघून गेले आहेत. समोरचा माणूस सांगतो. मला प्रत्येक छोट्या गोष्टीची माहिती हवी. तो पुन्हा ओरडतो. सध्या काही दिवस शांत राहावं लागेल, कारण सिक्युरिटी खूप कडक झाली आहे. काहीही शोधणं अवघड आहे. तो माणूस सावधपणे म्हणतो. ठीक आहे, पण काही बातमी मिळाली की मला लगेच सांग, असं म्हणत तो तिथून निघून जातो. त्यावेळी जान्हवी खूप चिंतेत असते. नोकरी मिळणं इतकं सोपं नाही. काय करू आता? दीच्या भरोशावर किती दिवस राहणार, ती स्वतःशीच बोलते. जर दी जिथं काम करते तिथंच मला नोकरी मिळाली तर सगळं ठीक होईल, ती हळू आवाजात म्हणते. जान्हवी घड्याळाकडे पाहते आणि तयार होऊ लागते. तयार होऊन ती बाहेर सोफ्यावर बसते. तेवढ्यात तनू खोलीतून बाहेर येते. झालीस का तयार? तनू विचारते. हो हो दी, जान्हवी उत्तर देते. दोघी घराबाहेर पडतात आणि बस स्टॉपकडे जातात. बस स्टॉपवर जाऊन त्या दोघी बसची वाट पाहू लागतात. बस स्थानकावर पोहोचताच दोघीही बसमध्ये चढतात. जान्हवी तनूला विचारते. दी, आज तुमची संध्याकाळची ड्युटी आहे का? तनू गोड हसत म्हणते. इथे काम मिळणं खूप कठीण आहे जान्हवी. जेव्हा मिळतं तेव्हा दिवस असो, रात्र असो किंवा संध्याकाळ, फक्त काम करावं लागतं. फरक पडत नाही. म्हणजे कायमस्वरूपी नोकरी नाही तुमच्याकडे. जान्हवीला थोडं वाईट वाटत म्हणते. नाही ग, जे मिळेल ते करते. काहीच कायमस्वरूपी नाही. तनू एक खोल श्वास घेऊन म्हणते. दोघी एका मोठ्या क्लबसमोर उतरतात. बाहेर मोठमोठे बोर्ड लावलेले असतात, ज्यावर क्लबचं नाव झळकत असतं. त्याचवेळी अर्जुन ऑफिसमधून घरी येतो आणि आपल्या आईला मिठी मारतो. वीणा, जी स्वयंपाकघरात काही काम करत होती. अर्जुनला हसतमुख पाहून त्या विचारतात. काय झालं रे? आज खूप आनंदी दिसतोय आहेस. आणि त्यानंतर काही नाही आई, असंच. अर्जुन हलकंसं हसून म्हणतो. कधी जाणार तुम्ही सगाईची शॉपिंग करायला? अर्जुन आईला विचारतो. अच्छा, म्हणजे ही आनंदाची कारणं सगाईची आहेत का?
वीणाजी खोडकरपणे हसत म्हणतात, आई तुम्ही पण ना, असं काही नाही. अर्जुन थोडा लाजतो आणि आपल्या खोलीत जातो. त्यानंतर खोलीत येऊन तो आपली घड्याळ आणि बूट काढतो आणि विचार करत बसतो. आईने काही सांगितलंच नाही, मग मला कसं कळणार की कधी जायचं? तो स्वतःशीच पुटपुटतो. पता तर करावंच लागेल. आई मिशासोबत शॉपिंगला कधी जाणार आहेत? आणि त्याचनंतर दरम्यान राजवीर आज सकाळीही ऑफिसला गेला नव्हता. तो अजूनही घरीच होता. त्यामुळे ऑफिसमधला सगळा स्टाफ खुश होता, विशेषतः पुरुष कर्मचारी, कारण त्यांच्यावर ओरड होण्याचा आज धोका नव्हता. मात्र महिला कर्मचारी थोड्या निराश होत्या, कारण त्यांना राजवीर दिसला नव्हता. राजवीर त्यावेळी जिममध्ये हलकासा व्यायाम करत होता, त्याच्या जखमेवर ताण येऊ नये म्हणून. लॅपटॉपवर त्याने फारसं काम केलं नव्हतं, पण कागदपत्रांचं काम मात्र भरपूर केलं होतं. जोपर्यंत डोके दुखायला लागलं नव्हतं तोपर्यंत. संपूर्ण दिवसात त्याने फक्त 2 गोष्टी केल्या होत्या, जिम आणि थोडं ऑफिसचं पेपरवर्क. गेल्या 2 दिवसांपासून राजवीर खूप चिडचिडा झाला होता, कारण तो काहीच नीट करू शकत नव्हता. तो 2 दिवसांपासून स्वतःसाठी अन्नही बनवत नव्हता. रिकामं बसणं त्याला अजिबात आवडत नव्हतं आणि म्हणूनच तो अधिक अस्वस्थ झाला होता. शेवटी त्याने फोन उचलला आणि कॉल केला. मिस्टर मेहता, उद्यासाठी इंटरव्ह्यू ठेवा, राजवीर गंभीरपणे म्हणाला. ओके सर, मी उद्याची तारीख आणि वेळ इंटरनेटवर अपलोड करतो, मिस्टर मेहता शांत स्वरात उत्तर देतात. गुड, असं म्हणून राजवीरने कॉल कट केला. मिशाचा तर पूर्ण दिवस जणू काही संपलाच नव्हता. ती आपला सगळा वेळ जवळजवळ जान्हवीसोबतच घालवत असे. आज मात्र तिला असं वाटत होतं की वेळ काही पुढे सरकतच नाही. फक्त एकच दिवस झाला आहे जानूला येऊन आणि मी तिला इतकं मिस करते. मिशा स्वतःशीच पुटपुटली. मीच का फक्त मिस करते की जानूही मला मिस करत असेल? मिशा म्हणाली. स्वतःलाच प्रश्न विचारते. जर मिस करत असेल तर फोन केला असता ना? ती स्वतःलाच उत्तर देते. पण तिच्याकडे मोठा फोन आहे ना, ती कशी फोन करणार? मिशा पुन्हा स्वतःला समजावत म्हणते. ठीक आहे, मीच कॉल करते तिला. असं म्हणत मिशाने डायरी उचलली आणि नंबर फिरवायला लागली. बऱ्याच वेळा रिंग वाजल्यानंतरही कुणी फोन उचलत नाही. मिशा निराश होऊन फोन खाली ठेवते. आशा जिलाही आज जान्हवीची खूप आठवण येत असते. काय माहिती काही खाल्लंही असेल की नाही हिने, आशाजी काळजीने बोलतात. आणि त्यानंतर कार्तिकशी एकदा बोलून घेते. तो नक्की जान्हवीकडे लक्ष देईल असं मनात ठरवून त्या जवळच्या PCOवर जातात आणि कार्तिकचा नंबर फिरवतात. फोन उचलताच आशाजी विचारतात, कार्तिक बेटा कसा आहेस? जी ताईजी, मी ठीक आहे, कार्तिक उत्तर देतो. आणि त्यानंतर बेटा जान्हवी पण शहरात गेली आहे, आशाजी सांगतात. जी ताईजी, मला मिशाने सांगितलं होतं. मी तिला फोनही केला होता, पण तिने उचलला नाही, कार्तिक उत्तर देतो. बेटा जरा लक्ष ठेव तिच्याकडे. पहिल्यांदाच ती एवढ्या लांब एकटी गेली आहे, आशाजी काळजीने म्हणतात. अरे ताईजी, हे सांगायची सुद्धा गरज नाही. मी नक्की लक्ष ठेवीन तिच्याकडे. तुम्ही काळजी करू नका, कार्तिक म्हणाला. कार्तिक आत्मविश्वासाने म्हणतो. बरं बेटा, ठेवते फोन, असं म्हणत आशाजी फोन ठेवतात. त्यांना आता थोडं समाधान मिळतं, कारण त्यांचा कार्तिकवर पूर्ण विश्वास असतो. जान्हवी समोर पाहते. समोर
एक सुंदर आकर्षक लाइटिंगने सजलेली बिल्डिंग उभी असते. दी इथे काम करते का? किती सुंदर जागा आहे ही. जर मला पण इथे काम मिळालं तर किती बरं होईल. जान्हवी मनात विचार करते. आणि त्यानंतर बिल्डिंगच्या गेटसमोर एक वॉचमन उभा असतो. तनू आणि जान्हवी त्याच्याकडे जातात. वॉचमन तनूकडे पाहून विचारतो, ही मुलगी कोण आहे? तनू तिथे रोज येत असल्यामुळे वॉचमन तिला ओळखत असतो. म्हणूनच तो जान्हवीबद्दल विचारतो. तनू शांतपणे उत्तर देते, ही माझ्यासोबत आली आहे. हिला सुद्धा इथे काम हवं आहे. ठीक आहे, वॉचमॅन म्हणतो आणि दोघींची तपासणी करून त्यांना आत जाण्याची परवानगी देतो. जान्हवी आणि तनू आत शिरतात. जान्हवी उत्सुकतेने आजूबाजूला सगळं निरखून पाहत असते. आत जातात जोरात म्युझिक वाजू लागतं. तनू जान्हवीला घेऊन थोडं पुढे एका ऑफिसच्या बाहेर येते, जिथे म्युझिकचा आवाज थोडा कमी ऐकू येत असतो. जान्हवीच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हे कसलं ठिकाण आहे? इतक्या मोठ्या आवाजात कोणतं काम चालतं इथे? तनू मोबाईलवर कुणाला तरी फोन लावते. कुठे आहेस तू? 2 मिनिटांसाठी बाहेर ये ना, ती फोनवर म्हणते. थोड्याच वेळात ऑफिसमधून एक मुलगी बाहेर येते आणि त्यानंतर, काय आहे तनू, का बोलावलं मला? ती चिडून विचारते. तनू म्हणते, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. काय आहे ते सांग लवकर, ती मुलगी खूप उद्धटपणे म्हणते. तनू शांतपणे सांगते, ही जान्हवी आहे. हिला इथे काम हवं आहे. काही जमेल का? आणि त्यानंतर ती मुलगी जान्हवीकडे वरपासून खालीपर्यंत पाहते आणि हसत म्हणते, हिला हिला इथे काम शक्यच नाही. तनू विनंती करते, कृपया काहीतरी बघ ना, तू तर जमवू शकतेस. आणि त्यानंतर ती मुलगी नाक मुरडत म्हणते, पण ही दिसतेच तशी नाही की इथे काम करेल. हिला बघ. तेवढ्यात ऑफिसमधून एक मुलगा बाहेर येतो आणि आल्यास नंतर, डार्लिंग इतका वेळ काय घेतलास? तो तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. ती हसत उत्तर देते, काही नाही बेबी. ही तनू या मुलीला कामावर ठेवायला सांगते. ती जान्हवीकडे बोट दाखवून म्हणते. तो मुलगा जान्हवीकडे पाहतो आणि हळूहळू तिच्या जवळ जातो. ओ माय गॉड, व्हॉट अ ब्युटी, तो हसत म्हणतो. जान्हवीने निळ्या रंगाची जीन्स आणि वर एक लॉंग कुर्ती घातलेली असते, ज्यामध्ये कट असल्यामुळे तिचं पोट थोडंसं दिसत असतं. तेवढ्यात मागून एक आवाज येतो, राहुल, हे काय करत आहेस तू? रिलॅक्स श्रेया, काही नाही, राहुल हसत म्हणाला, तिला थोडं शांत करत. तनू, तुझी फ्रेंड इथे काम करू शकते. तिच्यासाठी मी तुझ्या पगाराचा दुप्पट देईन. राहुल जान्हवीकडे अश्लील नजरेने पाहत म्हणाला. थँक्यू सर. असं म्हणून तनूने पटकन जान्हवीचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेली. श्रेया रागाने राहुलकडे पाहत विचारते, हे काय करत होतास राहुल? काही नाही बेबी, चल आज जाऊया, राहुल हसत म्हणाला आणि श्रेयाला घेऊन पुन्हा आपल्या केबिनमध्ये गेला. राहुल त्या क्लबचा मालक होता आणि श्रेया त्याची गर्लफ्रेंड. ती आधी तिथेच काम करायची, पण नंतर तिचं राहुलसोबत अफेअर सुरू झालं आणि मग ती कायम त्याच्या केबिनमध्येच राहायची. राहुल हा थोडा बेशिस्त आणि मुलींकडे वाईट नजरेने पाहणारा होता. त्याला एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच फ्लर्ट करायला सुरुवात करायचा. तनू जान्हवीला चेंजिंग रूममध्ये घेऊन गेली. हे घे कपडे, हे घाल, असं म्हणून तनूने जान्हवीला लाल रंगाचा ड्रेस दिला. तो ड्रेस खूप छोटा होता, गुडघ्यांपेक्षा वर आणि समोरून खूप डीप नेक होता, मागून तर पूर्ण बॅकलेस. जान्हवीने तो ड्रेस पाहिला
आणि ती थिजूनच गेली. तनू स्वतः तो ड्रेस घालून म्हणाली, चल तू पण घाल. मी मी हे कसं घालू शकते? जान्हवी अडखळत म्हणाली. तनू हसत म्हणाली, ठीक आहे, मग आज तू फक्त बघ, उद्यापासून काम सुरू कर. असं म्हणून तिने जान्हवीला बाहेर नेलं. क्लबमध्ये आत खूप लोक नाचत होते. संगीत मोठ्याने वाजत होतं. तनू पुढे जाऊन एका ट्रेवर ड्रिंक्स घेतली आणि सर्व करायला लागली. सगळीकडे दारूच्या बाटल्या, धुरकट वातावरण आणि काही मुली जवळपास कपडे नसलेल्या अवस्थेत अश्लील नाच करत होत्या. काही पुरुष त्यांच्यावर पैसे फेकत होते. तनूसारख्या अनेक मुली ड्रिंक सर्व करत होत्या. अचानक 2 माणसं मुद्दाम जान्हवीला धक्का देतात. जान्हवीला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती रडतच बाहेर पळून जाते. असं काही कधी विचारही केला नव्हता. ती स्वतःशीच बोलत रडत राहते. मी हे सगळं नाही करू शकत, ती सुकसुकत म्हणाली. रात्री उशीर होतो, पण जान्हवी तिथेच उभी राहून रडत राहते. ती या ठिकाणी नवी होती, त्यामुळे तिला रस्ता देखील माहिती नव्हता. दरम्यान क्लबमध्ये श्रेया तनूला म्हणते, तनू, ती मुलगी जी तुझ्यासोबत आली होती ना, तिने आज बरोबर नाही केलं. तनू उत्तर देते, त्यात जान्हवीची काहीच चूक नाही. तुला माहिती आहे ना, तुझा बॉयफ्रेंडच नीच आहे. आणि त्यानंतर तनूच्या बोलण्यावर श्रेया काही बोलत नाही, फक्त ओठ वाकवते. जान्हवी कुठे गेली? तनू बाहेर येऊन चिंतेने शोधायला लागते. आणि त्यानंतर अगं कुठेच नसेल, इथंच कुठेतरी असेल, श्रेया म्हणते. आणि त्यानंतर अगं तिला तर रस्ता पण माहीत नाही, कुठे गेली असेल? तनू म्हणतच तिला शोधत राहते. थोड्या वेळाने तिला जान्हवी दिसते. अगं काय झालं जान्हवी, का रडतेस? चूप हो, बघ. तनू तिच्या जवळ येऊन तिला शांत करत म्हणते, मी हे काम नाही करू शकत दी. जान्हवी हुंदके देत म्हणते, ठीक आहे, करू नकोस, पण यात एवढं रडायचं काय? तनू तिचे डोळे पुसत म्हणते. श्रेया मात्र टोमणा मारते, हे काम नाही करणार तर मग काय करणार? ती अतिशय हेव्याने बोलते, कारण जान्हवी तिला कधीच आवडत नव्हती. हे ऐकून जान्हवी आणखी जोरात रडू लागते. तुला माहिती नाही म्हणून तू असं बोलतेस. जान्हवी ग्रॅज्युएट आहे, तिला नक्कीच चांगली नोकरी मिळेल. तनू जान्हवीला शांत करत श्रेयाकडे पाहत म्हणाली, अरे वा, ग्रॅज्युएट? इथं तर प्रत्येक तिसरा माणूस ग्रॅज्युएट आहे. हे तिचं नाव नाही. इथे ग्रॅज्युएट असणं काही मोठी गोष्ट नाही. श्रेया टोमणा मारत म्हणाली. जान्हवी आपल्या कॉलेजमध्ये टॉपर राहिली आहे. ती खूप हुशार आहे. मला खात्री आहे तिला नक्कीच चांगली नोकरी मिळेल. तनू आत्मविश्वासाने म्हणाली. असं का? मग जान्हवी, तू इतकी टॅलेंटेड आहेस तर ओबेरॉय एम्प्लॉयरमध्ये ट्राय का करत नाहीस? तिथं सध्या इंटरव्ह्यू सुरू आहेत. श्रेया कपटी हास्य देत म्हणाली. ओ खरंच? कधी आहेत इंटरव्ह्यू? तनूने श्रेयाला विचारलं. ऑनलाईन बघ ना, सगळं कळेल आणि तुझी मैत्रीण किती काबिल आहे तेही समजेल. श्रेया पुन्हा एकदा खोडकर स्मित करत म्हणाली. आणि त्याचनंतर चल जान्हवी, घरी जाऊया. असं म्हणत तनू तिला घेऊन निघाली. घरी पोहोचल्यावर तनूने तिला पाणी दिलं आणि स्वतः लॅपटॉपवर इंटरव्ह्यूची माहिती शोधू लागली. पाहिलंस का, उद्याच सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यू आहे, तनू म्हणाली. उद्या? जान्हवी थोडी गोंधळून म्हणाले. पहा जान्हवी, मी तुला खूप आशा देणार नाही, कारण तिथं नोकरी मिळणं तितकं सोपं नाही. पण तू प्रयत्न करून बघ. जॉब मिळाली नाही तर अनुभव मिळेल. मी अजून काही इंटरव्ह्यूच्या तारखा बघते. कुठे ना कुठे तुला नक्कीच काम मिळेल. तू टेन्शन घेऊ नकोस, तनू तिला प्रोत्साहन देत म्हणाली. मला खरंच नोकरी मिळेल का? जान्हवीने थोडी भीतीने विचारलं. हो, नक्की मिळेल, पक्की मिळेल, तनू निर्धाराने म्हणाली. चल आता उठ, उद्याच्या तयारीला लागूया.
असं म्हणत तनूने जान्हवीला उभं केलं आणि तिच्या खोलीत नेलं. तिने कपाट उघडून कपडे पाहू लागले. ही काळी जीन्स योग्य राहील. पांढरी शर्ट आहे का तुझ्याकडे? तनूने विचारलं. नाही, शर्ट नाही आहे, जान्हवी म्हणाली. तिच्याकडे लॉंग आणि शॉर्ट कुर्त्या होत्या, ज्या ती जीन्ससोबत घालायची किंवा सूट होते, पण टी शर्ट शर्ट किंवा टॉप नव्हते. हे पांढरे शूज चांगले दिसतील. बेल्ट मी तुला देईन, तनू म्हणाली. जान्हवी शांत उभी राहून तिच्याकडे बघत होती. पांढरी शर्ट आपण सकाळी घेऊ. तू आधी तुझे सर्व डॉक्युमेंट्स तयार करून ठेव उद्यासाठी, असं सांगून तनू खोलीतून बाहेर गेली. जान्हवीने तिचे सर्व डॉक्युमेंट्स तयार केले. थोड्या वेळाने तनू पुन्हा खोलीत आली आणि विचारलं, सगळं तयार केलंस ना? हो हो दी, जान्हवी म्हणाली. हे घे, दूध पी आणि झोपून जा, तनू म्हणाली. दी, तुमचा फोन द्या ना, मला मीशाशी बोलायचं आहे, जान्हवीने विनंती केली. जान्हवी, खूप उशीर झालाय, उद्या बोल, तनू तिला समजावत म्हणाली. दी प्लीज, मीशाशी बोललं की बरं वाटेल मला, जान्हवी पुन्हा विनंती करत म्हणाली. ठीक आहे, पण पटकन बोल आणि मग झोप, सकाळी लवकर उठायचं आहे, असं म्हणत तनूने तिला फोन दिला आणि बाहेर गेली. जान्हवीने मीशाच्या घरचा नंबर लावला. त्यावेळी मीशाच्या घरी सगळे झोपलेले होते. बराच वेळ रिंग वाजल्यानंतर सुनीताजी उठल्या, पण कॉल कट झाला. इतक्या रात्री कोण फोन करते? त्या चिंतेने विचार करू लागल्या. जान्हवीने पुन्हा कॉल केला. सुनीताजीने फोन उचलला. कोण बोलतंय? त्यांनी विचारलं. काकीजी, मी जान्हवी बोलते. जान्हवीने फोनवर उत्तर दिलं. काय झालं बाळा, सगळं ठीक आहे ना? सुनीताबाई चिंतेने विचारतात. हो काकीजी, सगळं ठीक आहे, फक्त मीशाची आठवण आली म्हणून फोन केला, जान्हवी हसत म्हणते. ठीक आहे बाळा, थांब, मीशाला उठवते, बोलावते, असं म्हणून सुनीताबाई फोन बाजूला ठेवून मीशाला उठवायला जातात. सुरुवातीला मीशा उठत नाही, पण जसे सुनीताबाई तिला सांगतात की जान्हवीचा फोन आहे, ती झटक्यात उठते आणि धावत फोनकडे जाते. मी परत गावाकडे येऊ शकत नाही मीशा. इथं सगळ्यांना कळले की मी शहरात नोकरीसाठी आले. आता परत गेले तर लोक काय म्हणतील आणि कदाचित मला इथेच काहीतरी काम मिळेलही, जान्हवी म्हणते. मिळेल नक्कीच, काळजी करू नकोस, मीशा तिचा आत्मविश्वास वाढवते आणि म्हणते. आणि नाही मिळाली तरी काय झालं, परत येण्यात काहीच गैर नाही, मीशा शांतपणे समजावते. दोघी बराच वेळ गप्पा मारत राहतात आणि मग कॉल संपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मीशा आईसोबत मंदिरात जाते. भगवानजी, प्लीज जान्हवीला चांगली नोकरी मिळू दे, मी तुला लाडू अर्पण करीन, ती मनापासून प्रार्थना करते. तिला जान्हवीची खूप काळजी वाटत असते. दरम्यान शहरात. जान्हवी, जान्हवी, तनू तिला हलवत म्हणते. झोपेतून उठत जान्हवी डोळे चोळत विचारते, काय झालं दी? आणि त्यानंतर उठ ना, आज तुझा इंटरव्ह्यू नाही का, तनू विचारते. अरे, मी तर विसरलेच, जान्हवी म्हणाली. झटक्यात जान्हवी बेडवरून उठते आणि कपडे शोधू लागते. तनू एक पांढरी शर्ट तिच्या हातात देते. ही घे, तुझ्यासाठी खास आणली आहे. दी, याची काय गरज होती, माझ्याकडे बरेच कपडे आहेत, जान्हवी म्हणते. नाही रे, इंटरव्ह्यूसाठी फॉर्मल लुक खूप महत्त्वाचा असतो. तू जिथे जात आहेस ती कंपनी शहरातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. तिथं प्रत्येक गोष्ट पाहिली जाते, त्यामुळे व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे, तनू समजावते. आणि त्यानंतर थँक्यू दी, तुम्ही माझ्यासाठी किती काही करता, तुमच्याशिवाय मी काय केलं असतं कल्पना नाही. जान्हवी तिच्या गळ्यात मिठी मारते. चालेल, आता लवकर तयार हो,
नाहीतर उशीर होईल, तनू म्हणते. ठीक आहे दी, असं म्हणून जान्हवी वॉशरूममध्ये जाते. तनू मनात देवाला म्हणते, हे भगवान, जे माझ्या सुरुवातीच्या काळात झालं ते तिच्या बाबतीत होऊ देऊ नकोस. थोड्याच वेळात जान्हवी तयार होऊन बाहेर येते. तनू तिला चहा आणि बिस्किट देते. हे घे, पटकन खा आणि इंटरव्ह्यूसाठी निघ. उशीर झाला तर चान्स निघून जाईल. हो दी, जान्हवी म्हणते. तनू तिला ऑटोपर्यंत सोडायला जाते. ही घे, घराची डुप्लिकेट किल्ली. कदाचित तू परत आलीस तेव्हा मी घरी नसू शकते, तनू सांगते. ठीक आहे दी, जान्हवी किल्ली घेत म्हणाली. तनू तिला ऑफिसचा पत्ता आणि मार्ग समजावते, जेणेकरून जाण्या येण्यात काही अडचण येऊ नये. ऑल द बेस्ट, असं म्हणून तनू तिला सोसायटीच्या गेटपर्यंत सोडते. जान्हवी ऑटो थांबवते आणि ड्रायव्हरला सांगते, ओबेरॉय एम्प्लॉयर चालवा. ऑटोमध्ये बसून ती मनोमन प्रार्थना करते, हे देवा, कृपा करून आज इंटरव्ह्यू क्लिअर होऊ दे. मला गावाकडे परत जायचं नाही. मला आईसाठी काहीतरी करायचं आहे. ऑटो ओबेरॉय एम्पायरच्या इमारतीसमोर थांबतो. जान्हवी पैसे देऊन बाहेर पाहते आणि तिचे डोळे विस्फारतात. इतकी मोठी आणि सुंदर इमारत, ती थक्क होऊन म्हणते. आणि त्यानंतर ती पटकन जिन्यांवर चढायला लागते आणि जशी जशी वर चढते तशी तशी तिचं हृदय अधिक वेगाने धडधडू लागतं. जान्हवी गेटजवळ पोहोचताच दरवाजा आपोआप उघडतो. आजपर्यंत तिने ऑटोमॅटिक दरवाजा कधीच पाहिला नव्हता. तो दरवाजा स्वतःहून उघडताना पाहून ती थोडी चकित होते. रिसेप्शनवर जाऊन ती विचारते, हॅलो मॅडम, मी इथे इंटरव्ह्यूसाठी आली आहे. आणि त्यानंतर रिसेप्शनिस्ट तिला वरून खालीपर्यंत पाहते आणि म्हणते, इंटरव्ह्यू दुसऱ्या मजल्यावर आहे मॅडम, आपण तिकडे जाऊ शकता. सीड्या कुठे आहेत, जान्हवी विचारते. रिसेप्शनिस्ट हलक्या स्मिताने, जणू तिची थट्टाच करत म्हणते, मॅडम, समोर लिफ्ट आहे, आपण लिफ्टचा वापर करू शकता. थँक्स, असं म्हणून जान्हवी लिफ्टकडे जाते. आणि त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर ती पाहते, आधीच अनेक मुली तिथे बसलेल्या असतात. तिच्या येण्यावर सगळ्या तिच्याकडे एकटक पाहू लागतात. त्या सगळ्या मुलींनी शॉर्ट ड्रेस घातलेले असतात. काहींनी वन पीस तर काहींनी फॉर्मल स्कर्ट आणि वरकोट. जान्हवी पुन्हा रिसेप्शनकडे जाऊन म्हणते, मी इंटरव्ह्यूसाठी आले आहे. हो मॅडम, हा फॉर्म भरा आणि आपल्या कागदपत्रांसह सबमिट करा. रिसेप्शनिस्ट तिला फॉर्म देत म्हणते. जान्हवी फॉर्म भरू लागते. इतक्यात काही मुली एकमेकींमध्ये कुजबूज करू लागतात. अरे, ही बाई साहेब सुद्धा इथे इंटरव्ह्यूसाठी आली आहे का? त्या हसत बोलतात आणि तिची थट्टा करतात. यांना वाटलं तरी कसं की त्यांचं सिलेक्शन इथे होईल. यांना आत येऊच दिलं कोणी, अशा टोमण्याने त्या एकमेकींशी बोलत असतात. जान्हवी आधीच खूप घाबरलेली असते, त्यामुळे तिच्या कानावर त्यांचे शब्द जेमतेमच पडतात. तिचं स्वतःचं हृदय इतक्या वेगाने धडधडत असतं की बाकी काही ऐकूच येत नाही. तरीसुद्धा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्यामुळे ती आतून अस्वस्थ होते. दुसरीकडे राजवीर 2 दिवसांनी ऑफिसमध्ये येतो. त्याच्या डोक्यावर अजूनही पट्टी बांधलेली असते. इंटरव्ह्यूचा लाईव्ह व्हिडिओ राजवीरच्या लॅपटॉपवर चालू असतो, कारण यावेळेस तो स्वतः आपल्या सेक्रेटरीची निवड करणार असतो. मात्र या गोष्टीचं गुपित फक्त मिस्टर मेहतांना माहिती असतं. पॅनेलमधल्या इतरांना हे माहिती नसतं की राजवीर स्वतःच इंटरव्ह्यू लाईव्ह पाहतो आहे. आणि त्यानंतर थोड्याच वेळात इंटरव्ह्यू सुरू होतो. एक एक करून मुली आत जातात आणि थोड्याच वेळात बाहेरही येतात. जान्हवीची पाळी शेवटी येते. ती आत जाते
आत 4 जणांचं पॅनल बसलेलं असतं. मिस नितिका, मिस्टर मेहता आणि आणखी 2 वेगवेगळ्या विभागांचे हेड. इंटरव्ह्यू ते चौघे घेत असतात, पण अंतिम निर्णय राजवीरचाच असणार असतो. जान्हवी नम्रतेने सर्वांना अभिवादन करते. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅडम. आणि त्यानंतर आता दुपारचे 3 वाजलेले असतात. इंटरव्ह्यू सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होता. मध्ये पॅनलसाठी अर्धा तास ब्रेक घेण्यात आला होता. आणि आता पॅनल जान्हवीला प्रश्न विचारायला सुरुवात करते. तर मित्रांनो, जान्हवीला नक्की ते काय प्रश्न विचारतील आणि जान्हवी त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल काय, हे आपल्याला उद्याच्या भागात नक्कीच पाहायला मिळेल. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.